सोलापूरची विमानसेवा अजूनही सुरू झालेली नाहीये. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी खरं तर नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापुरात येऊन आपण लवकरच विमानसेवा सुरू करू 23 डिसेंबर ही तारीख सुद्धा दिलेली होती. अद्याप डिसेंबर महिना संपत आला तरी सुद्धा विमानसेवा सुरू झालेली नाहीये आणि गाजर दाखवून याचं निषेध आंदोलन करण्यात आलं असून या दरम्यान हे जुमलेबाज सरकार आहे का असा सवालही सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी हा केलेला आहे. सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य सोलापूरकरांनी 4 वर्षांचा प्रदीर्घ लढा दिलाय. विमान सेवेतील प्रमुख अडथळे दूर करून सुद्धा 1.5 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलाय. विमानतळाचं नूतनीकरण होऊन 4 महिने झाले असले तरीही नागरी विमानसेवा सुरू झालेली नाहीये. 23 डिसेंबर 2024 पासून होडगी रोड विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होईल असं खुद्द केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री श्री मुरलीधरजी मोहोळ यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. परंतु 23 डिसेंबर रोजी विमानसेवा सुरू झाली नाही हेच खरं वास्तव आहे. विमानसेवा सुरू न होण्यामागे हास्यास्पद कारणं दिली जात आहेत. त्यामुळे सोलापूर विकास मंचनं शासन आणि प्रशासनाच्या विरोधात पुन्हा एकदा यल्गार पुकारलाय. याचाच पहिला भाग म्हणून 30 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय पातळीवरील मंत्र्यांनी 23 डिसेंबर 2024 पासून विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा केली आणि प्रत्यक्षात मात्र ती सुरू झाली नाही. ही घोषणा म्हणजे विधानसभा निवडणुकीतला स्टंट होता का असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलाय. याचप्रमाणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबतही तोच प्रकार घडतोय. 2016 साली सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर झालं होतं. मात्र 8 वर्ष लोटली हे महाविद्यालय अजूनही अस्तित्वातच आलेलं नाहीये. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार प्रणितीताई शिंदे यांनी प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये. पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंच मोठा लढा उभारणार आहे. सोलापूरकरांची सातत्यानं उपेक्षा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी विमानसेवा सुरू न झाल्यास गड्डा यात्रा संपल्यानंतर प्रदीर्घ लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डी राम रेड्डी, इंजिनियर मिलिंद भोसले, केतन शहा, विजय जाधव, योगिन गुर्जर, सुहास भोसले, आनंद पाटील, दत्तात्रय अंबुरे, सुशील कुमार व्यास, इक्बाल हुंडेकरी, नरेंद्र भोसले, हर्षल कोठारी, प्रसन्ना नाजरे, काशीनाथ फतकुंडकी, अर्जुन रामगीर, सुभाष वैकुंठे, बिराजदार राजू, अशोक आहूजा, संजय वाकडे, गौरी अंबेकर, विनय वडगावकर, शुभदा पाटील, भरत पाटील, किसन रिकेबी, आरती अरगडे, अमृता अकलूजकर, नरसिंग मेंगची, शैलेंद्र क्षीरसागर, प्रशांत भोसले, कुंडल रागेश, घनश्याम डायमा, नागेश काकी, अमित कामतकर, श्रीकांत अंजुटगी, श्रीनिवास पोटावती, लक्ष्मीकांत दंडी, बाळासाहेब मोरे, सुनील दसल, शशिकांत बनसोडे, प्रभाकर कमटम, परवेज पिरजादे, रवींद्र कोळी, महेश चिंचोळे, राजकुमार राठोड, अब्दुल शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उद्योगपती सुरवसे परिवाराच्या प्रभा सुरवसे, विजय सुरवसे, अनुराधा सुरवसे, शैला सुरवसे, सुमन सुरवसे, युवराज सुरवसे, श्वेता सुरवसे, राखी सुरवसे, सुमन लोखंडे, विनोद क्षीरसागर, नीलकंठ उंबरजगीकर, सरताप काझी, सतीश दारुकर, विनोद सिद्धम, मनोज कुमार तमीवार, शेखर बंगाळे, मोहसिन शेख, संतोष कसे, बनसोडे, कोहिरकर, रोहन छटकर यांचीही आंदोलनाला उपस्थिती होती. याशिवाय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी विजय कुंदन जाधव यांना फोनद्वारे संपर्क साधून महाराष्ट्रातील सर्व व्यापारी सोलापूरकरांच्या या लढ्यात त्यांच्या समवेत असल्याची ग्वाही दिली. आंदोलनादरम्यान सोलापूर विकास मंच सदस्य मिलिंद भोसले आणि विजय कुंदन जाधव यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्वीय सहाय्यक विनोद सातव यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. सोलापूरकरांचा तीव्र संताप मंत्री महोदयापर्यंत पोहोचवण्यात आला. लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलंय. सोलापूरकरांच्या विकासासाठी सोलापूर विकास मंचनं पुकारलेल्या या लढ्याला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळतानाचं चित्र पाहायला मिळतंय.